नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. आज खरसिंग या ठिकाणी आलोय. मौजे खरसिंगे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 13 मेला एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान होणार आहे. यात्रेचं मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. फाटी आपल्याला माहिती आहे, औंध फाटीला जे मैदान होतं औंध गावचं त्याच फाटीवरती हे खरसिंगचं सुद्धा मैदान होणार आहे. तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटी खरसिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत 13 तारखेचं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदानचं नियोजन कसं आहे. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आता खरसिंग ग्रामस्थ यात्रा कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत जाणून घेऊ 13 मेला मैदान आहे आदत बैल दुसरा बैल, काय नियोजन आणि कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. खरसिंगे जानूबाई यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असं गाडीचं मैदान इथं आयोजित केलेलं आहे. तरी सर्व गाडी मालकांना एक आग्रहाची विनंती आहे की सर्व गाडी बैल मालकांनी उपस्थित राहून कसं आपलं मोठ्यात मोठं मैदान कसं होईल हे आमच्या यात्रा कमिटीचं उद्दिष्ट असेल. आणि ही फाटी औंध प्रतिनिधी श्रीमंत गायत्री देवी यांच्या प्रयत्नातून आम्हाला भेटलेली आहे. तरी ह्या फाटीचं असं वैशिष्ट्य आहे की काय गेल्या वेळेस ह्या फाटीवरती काय प्रॉब्लेम असतील त्या चुका आम्ही दुरुस्त करून हे फाटीचं नियोजन केलेलं आहे. फाटी बघा एकदम सुंदर आहे. आणि यात्रे कमिटीचं असं ठरलेलं आहे, अध्यक्ष हे वगैरे आमचं, की बक्षीस हे संपूर्ण द्यायचं आहे आणि कोणत्याही बैलावर अन्याय होणार नाही याची यात्रा कमिटी आणि आमचे मुंबईकर आणि पुणेकर यांनी सर्व यात्रा कमिटीला ही केलेलं आहे, सांगितलेलं आहे की ह्या तक्रारी येतात की बाबा बक्षीस ह्याचा बैल आला त्याचा बैल आला, ह्याच्यावर कुणाचा माझा आणि तुझा असं काय होणार नाही, त्या नंदीवर अन्याय होणार नाही याची यात्रा कमिटी दक्षता घेईल. एवढं बोलून मी थांबतो. नक्कीच. म्हणजे त्यांचं सांगणं थोडक्यात मित्रांनो, जे मध्ये फाट्याला थोडं कुठं अडचणीचा भाग होता तर तो भाग पूर्ण त्यांनी क्लिअर केलाय. म्हणजे इथून तिथून पूर्ण फाटी आपण व्हिडिओ स्टार्टला ऍड केलाय, बघितला असेल आपण मुलाखतीत. इथून तिथून पूर्ण फाटी व्यवस्थित केलाय, कोणत्या प्रकारची फाटीला अडचण नाही. आणि फाटी तुम्हाला माहिती आहे, औंधचं मैदान यामाई देवी यात्रेचं मैदान याच फाटीवरती होतं, याच फाटीवरती खरसिंगचं सुद्धा मैदान होणार आहे. त्यामुळे मनात शंका नका. मैदान रितसर पारदर्शक होणार का? पारदर्शक होणार ते होणारच आहे. असं धरतो. बोला तुम्ही बोला. पारदर्शक होणार ते होणार आहे, कारण महाराजांचं पण मैदान इथंच भरत होतं आणि खरसिंगचं पण मैदान ह्याच मैदानात होत होतं. त्यामुळे काय आम्हाला काय अडचण नाही. त्यांनी परवानगी दिल्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो. नक्कीच. आपल्यासोबत अमोल ड्रायव्हर हापसिंगचा सॉरी खरसिंगचा हापसिंग तोंडात आलं. अमोल ड्रायव्हर खरसिंगचे. तर अमोल आता तू प्रत्येक मैदानावर असतो, परंतु आज तुझ्या गावचं मैदान आहे 13 तारखेला. काय सांगशील बैलगाडी मालकांना?
काय बैलगाडी माणसांना पूर्णपणे म्हणजे आमचं मैदान रितसरच होणार आणि कुठल्याही गावच्या बैलाचा विचार केला जाणार नाही आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मैदान आहे म्हणजे जानबाई देवीच्या यात्रेनिमित्त मैदान आहे त्यामुळे मैदान हे रितसरच होईल. कुठल्याही बैल मालकाचं सबब ऐकून घेतली जाणार नाही. यात्रा कमिटीच्या म्हणण्यानुसारच मैदान होणार एवढंच. रितसर पारदर्शक होणार का? एकदम रितसर होणार. कुठलेही मैदान ज्याला ज्या फाटीत येऊन पळायचं या म्हणजे ज्या फाटीत चिठ्ठी निघेल त्या फाटीतूनच पळावं लागेल. असं कुठल्याही मैदानात जसं मला म्हणायचं उद्देश काय वशिलेबाजी तशी काहीही चालणार नाही आमच्या मैदानात. मैदान हे रास्तच होणार. ओळख वशिला नाही तर चालेल? नाही काय तसलं चालणारच नाही. मैदान पाहुणा रावळा? हा नाही पाहुणा रावळा पण कारण पाहुणा रावळा मेवणा साडू येवाय जावाय सगळं येतं. मैदान म्हणलं की सगळं असतं. त्यामुळं काय होतं बैलगाडी मालका कुठं जर जो खऱ्यानं पळतो त्याच्यावरती अन्याय होऊ नये हा उद्देश आहे म्हणून तुम्हाला विचारलं. मैदानात काय ओळख वशील लागणार का? नाही तसलं काहीच विषय होणार नाही. मैदान हे रास्त बाहेरच्या माणसांच्या हातून चिठ्ठ्या काढल्या जातील. आमच्या गावच्या सुद्धा माणसाच्या हातून चिठ्ठी आणि प्रवेश फी ही नियमानुसार 700 रुपये आहे. स्टार्ट टू येईल. गावगटाचा विचार गावगटाचा विचार गावगट मानाची गाडी नाही, असलं काही नाही. डायरेक्ट गाडी रितसर मैदान घेण्यासाठी आम्ही सर्व कॅन्सल केलेलं आहे. मैदान फक्त आम्हाला पारदर्शक करायचं आहे. मानाची गाडी नाही गावगट मानाची नाही, गावगट नाही, काही नाही. सर्व नंदी समान आहेत आणि आम्हाला मैदान रितसरपणे पार पाडायचं आहे. नक्कीच. बघा म्हणजे बैलगाडी मालकांना लक्ष द्या कारण मानाची गाडी नाही, गावगट नाही, डायरेक्ट फायनलला गाडी नाही. काय ठिकाणी डायरेक्ट फायनलला गाडी घेतात किंवा मानाची गाडी. तसं काय नाही. इथं कोणाची ओळख चालणार नाही. पाहुणा रावळा मेवणा जावा येवाय साडू सगळी घरी जेवाय संध्याकाळी. इथं मैदानात ओळखच लावायची आणि ओळख लागून दिलं की मैदानाचा दिशा बदलते. त्यामुळे ओळख वशिलावाल्यांनी नाही आलं तर मी सांगतो येऊ नका. ओळख वशिली तर चालणारच नाही. बक्षिसाची आता जे स्वरूप आहे तुमचं गाडी कमी जास्त आली हाही बक्षीस दिली जाणार का? सर्व बक्षीस ही यात्रा कमिटीकडूनच भेटणार आहे. कुठलं वैयक्तिक कोणी दिलं नाही. त्यामुळे सगळं एक नाही एक रुपया मोजून घ्यायचा इथं बसून. किती बी गाड्या येऊ द्या यात्रा कमिटीनं सगळी बक्षीस दिली ती. वैयक्तिक कुणाचं नाही त्यामुळे इथं वशिला बिशीला काय चालणार नाही. सगळी बक्षीस ही यात्रा कमिटीची. नक्कीच. गावचं मैदान आहे. तरच मैदान होणार आणि पारदर्शकच होणार मैदान. नक्की काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. नक्कीच. बोला काय बोलतोय? बोला अध्यक्ष. ते गाव गटाला म्हणजे गट पास केला की एक ट्रॉफी आपण मानाची ठेवली आहे त्यांना. म्हणजे कुणी गट जरी पास केला तरी त्याला एक मानाची ट्रॉफी मिळणार आहे. कुणी नाराज होऊन जाणार नाही. पाण्याची सोय व्यवस्थित आहे जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी. म्हणजे कुणी काही अडचण असली तरी यात्रा कमिटी आमची खंबीर आहे की बाबा कधीही कुणाला त्रास झाला तरी अन्याय कोणा होणार नाही. ही जबाबदारी आमची आहे वैयक्तिक आणि त्याबद्दल आम्ही त्याची जबाबदारी घेऊन आम्ही आयोजक या नात्याने आम्ही सांगू शकतो की बाबा 100% या मैदानाला या आणि हे गावगट आमचं गावचं मैदान आहे ती व्यवस्थित पार पाडा. नक्कीच. कुठल्या प्रकारे ओळख नाही? ओळख नाही काय ओळख म्हणजे काय आम्ही आता ह्या क्षेत्रात आता नवीन जरी असलो जरी यात्रा कमिटी तरी पहिलं मैदान आमचं गावच्या यात्रेचं पहिलं मैदान आमच्या. ही पहिलं मैदान आम्ही ही व्यवस्थित बंदीनंतरचं पहिलं मैदान आहे आणि ही मैदान आम्ही व्यवस्थित पार पाडू. औंधचं मैदान आहे समजा, देवस्थानचं मैदान आहे समजा आणि ही मानाचं मैदान आम्ही 100% तुम्हाला भविष्यात बाबा ही बक्षीस व्यवस्थित करून भरून दाखवू आणि याची आम्ही नक्कीच. बघा बैलगाडी मालकांना लक्ष द्यायचं कारण यात्रा कमिटीने सांगितलंय कारण आमचं मैदान या फाटीवरती होतं यमाई देवीचं. त्याच राणे साहेबांनी खरसिंग यात्रा कमिटीला सहकार्य करून त्यांना ती फाटी दिलेली आहे. त्यामुळे त्या मैदानाचं नाव जाणार नाही ह्याची पूर्णपणे खरसिंग ग्रामस्थ यात्रा कमिटीनं नोंद घेतलेली आहे की ह्या फाटीचं नाव खराब झालं नाही पाहिजे. इतर इतसर पारदर्शक मैदान होते आणि इथंच होणार आहे आणि 1 रुपया कोणाला कमी दिला जाणार नाही. जी बक्षिसाची रक्कम असेल पहिला क्रमांक केला त्याला ती बक्षीस भेटेल. दुसरा क्रमांक त्याने इथंच मोजून घ्यायचं सांगितलेलं आहे कमिटीनं की परत पाकिट भरले साईडला गेले कमी आले तसलं काय नाही. समोरच पैसे घ्यायचं बक्षीस समोरच मोजून घ्यायचं पाकिट. अजून बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही? 13 तारखेला प्रत्येक गटाला ट्रॉफी आपण ठेवलेली आहे. म्हणजे शिवप्रतिष्ठानच्या वतीनं ट्रॉफी प्रत्येक गटाला देणार आहे आपण. नक्कीच. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि मैदान ही रितसरच होणार आहे. दुसरं काय आता सगळ्या सुविधा तर ठेवलेत आपण. पाण्याची बी नाही सगळी सोय ठेवलेली आहे. काय विषयच नाही. काहीच नाही त्यात प्रॉब्लेम काही देणार नाही. जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही? आता यात्रेचं मैदान आहे काय सांग? बैलगाडी मालकांना फक्त एकच विनंती राहील लवकरात लवकर आम्हाला गाड्या नोंद करून सहकार्य करायचं आहे. कारण आम्हाला गट सेमी आणि फायनल सूर्याच्या स्वच्छ प्रकाशात घ्यायचं आहे आणि रितसरपणे मैदान आपल्याला पार पाडायचं आहे. कुठल्या प्रकारे अंधार पडून द्यायचा नाही म्हणजे थोडक्यात अंधार नाही. लवकरात लवकर आम्हाला तुम्ही जेवढ्या लवकर गाड्या नोंद करून सहकार्य करणार आहे. माणसं म्हणतात की पैशासाठी हे लोक 12 नंतर प्रवेश फी वाढवतात, 1 नंतर प्रवेश फी वाढवतात. म्हणून आम्ही स्टार्ट टू एंड सहकार्य सर्व बैलगाडीवाल्यांचा विचार करून एकच प्रवेश फी लास्ट टू एंड पर्यंत ठेवलेली आहे.
प्रवेश फी 1 वाजता बंद होईल. लवकरात लवकर आम्हाला गाड्या नोंद करून सहकार्य करायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला सेमी आणि फायनल सूर्याच्या स्वच्छ प्रकाशात घेऊन आम्हाला कोणत्याही प्रकारे आमचं मैदानाचं नाव घालवायचं नाही आणि कुठल्याही बैलगाडीवर अन्याय करायचा नाही. त्यासाठी बैलगाडीवाल्यांनी आम्हाला लवकरात लवकर गाड्या नोंद करून सहकार्य करावं, एवढंच. बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, 13 तारखेला खरसिंग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. रितसर पारदर्शक मैदान आहे, कुणा अन्याय नाही, ओळख वशिला नाही, गावची गाडी नाही, मानाची गाडी, तसलं काय नाही. जे रितसर येणार तिथनं ते पाहणार, ती कुणाची गाडी असू दे. त्यामुळं येत्या 13 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरसिंग गाव मैदानाची शोभा वाढवा. फाटी तुम्हाला माहिती आहे, औंध फाटीवरती मैदान आहे आणि फाटी चांगली आहे, पळायला चांगली आहे फाटी. त्यामुळं 13 तारखेला उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं, जानूबाईच्या नावानं, एम आयच्या नावानं.